2024मध्ये भूतांचा आतंक असेल की त्यांचा अंत होईल ही सिरीज पाहत आहोत. आपण यातील आधीचे व्हिडिओ बघितले नसतील तर ते नक्की पहा. या आधीच्या व्हिडिओमध्ये बापूजी आणि अनंत भैया चर्चा करत होते की 100 किलोमीटरवर मोठमोठे भूत प्रेत आहेत. आता पुढील चर्चा या व्हिडिओमध्ये ऐकूया. बापूजी पुढे म्हणतात की हे जे वरती भूत प्रेत बसलेले आहेत ते रेंज मारून काम करून घेतात. बघा, धर्तीवर भूत पिशाच्य असतात ना, ते धर्तीवर असतात. खाली 7 पाताळ लोकांमध्ये असतात. खाली 55 करोड नरकापर्यंत जातात. ते वरती येऊ शकत नाहीत. स्वर्ग लोकाच्या वर पिशाच्य जाऊ शकत नाहीत. तर जर कुणी तपस्या केली, जसे ब्रह्माजींची खूप तपस्या करणारा ब्रह्मपुरीपर्यंत जाऊ शकतो. अनंतबाई म्हणतात की याचा अर्थ असा की दुसऱ्या ब्रह्मांडामधील भूत पिशाच्य येथे येऊ शकत नाहीत का? बंडासुराबद्दल सांगताना बापूजी म्हणतात की हा एक मोठा भूत पिशाच्य होता आणि 105 ब्रह्मांडाचा मालक होता. हा बंडासूर जो गणेशाची पूजा करायचा, गणेशाचे आवाहन करायचा, तो गणेशाची रचना होता. पण नंतर तो भूत बनून गेला होता. तर महाब्रह्मांडामध्ये असे मोठमोठे असुर बसलेले आहेत. कोण्या एका ब्रह्मांडामध्ये आहेत असे नाही. महाब्रह्मांड म्हणजे गॅलेक्सी, म्हणजेच आकाशगंगेमध्ये मोठे मोठे असुर बसलेले आहेत. आणि ते एवढे मोठे भूत पिशाच्य कंट्रोल करून ठेवत असतात. जसे पूर्ण 105 ब्रह्मांडावर त्या असुराचे राज्य चालले होते. त्याने त्याच्या गळ्यामध्ये 105 ब्रह्मांडाची माळा घातलेली होती. मग तो बऱ्याच ब्रह्मांडामध्ये जाऊ शकत होता. 105 ब्रह्मांडांचा मालक, त्याला विमानातून जाण्याची काही गरजच नव्हती. तो सरळ जायचा. त्याला जायचे असेल तर एका क्षणामध्ये दुसरे ब्रह्मांड, तिसरे ब्रह्मांड असे एका क्षणामध्ये विचार केला आणि पोहोचला. पण ते खालून जात असतात, वरून परमधाममधून जात नाहीत. भूत पिशाच्य हे ब्रह्मांडाच्या खालून जातात. अनंतबाई विचारतात की गॅलेक्सीमध्ये पण का? बापूजी याला उत्तर देतात की पूर्ण गॅलेक्सीमध्ये एका गॅलेक्सीमधून दुसऱ्या गॅलेक्सीमध्ये जाणारे पण पिशाच्य असतात. मी येथे म्हणत आहे की 15-16 कलेंचे आत्मे पण भूत पिशाच्याप्रमाणे बनून आत्म्यांना खाऊन टाकतात ना, मग त्यांना काय म्हणणार? तर 15-16 कलेच्या आतमध्ये युनिव्हर्समधून आलेले आहेत. ते गॅलेक्सी पार करून आलेले असतील तर अशा गॅलेक्सीमध्ये आत्मे फिरत असतात. जेथे जेथे गॅलेक्सीमध्ये महाकाल प्रलय होतो, जसे ब्रह्मांडाचा अर्धप्रलय, प्रलय, कल्पप्रलय, महाकल्पप्रलय आणि पुढे महाब्रह्मांडामध्ये अनंतकोटी ब्रह्मांडाचा रचनाकार महाशिव महाकाल बनून अनंतकोटी ब्रह्मांडाचा महाकाल प्रलय करत असतात ना, आणि आपल्या रोमारोमामध्ये ब्रह्मांड सामावून घेत असतात, तेव्हा असे जे 15-16 कलेवाले आत्मे आहेत ते कमजोर आत्म्यांना ॲब्सॉर्ब करून खाऊन टाकतात, म्हणजे स्वतःमध्ये सामावून घेतात. मग त्यांना पिशाच्य म्हणणार ना. 15 कलावाला, 16 कलावाला, 5 कलेचा पिशाच्य, 6 कलेचा पिशाच्य असे. आपले ब्रह्मांड 1 कलेचे आहे, महाब्रह्मांड 10 कलेचे, परम ब्रह्मांड म्हणजेच युनिव्हर्स 16 कलेचे आहे. तर असे आत्मे पूर्ण युनिव्हर्समध्ये फिरत असतात. पण काय असते ना, जसे रात्रीचा अंधार होतो मग त्यांच्यामध्ये ताकद येते. सूर्याच्या प्रकाशामध्ये नसते ना, तेव्हा ते लपून जातात. तर अशाच प्रमाणे ब्रह्मांडाचा जो अर्धा भाग आहे म्हणजे स्वर्ग लोकापासून खाली, तेथे ते लपतात. ते स्वर्ग लोकापर्यंत अटॅक करू शकतात, त्याच्या पुढे ते जाऊ शकत नाहीत. अनंतबाई विचारतात की कोणत्या पण ब्रह्मांडात ते जाऊ शकतात का? बापूजी याला उत्तर देतात की कोणत्या पण. जसे 105 ब्रह्मांडांचा मालक आहे, ज्याचे स्वर्ग लोकापर्यंत राज्य चालते, मग तो स्वर्ग लोकांपर्यंत अटॅक करू शकतो ना. पण त्याच्यावर महरलोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक, ब्रह्मापुरी, विष्णुपुरी, शिवपुरी आणि परमधाम येथे जाऊ शकत नाही. अशा आत्म्यांचे अर्ध्या ब्रह्मांडावरती राज्य असते. अंधेरा कायम रहे तर मग ते अंधेरा कायम ठेवतात. मग 105 ब्रह्मांडामध्ये अंधकार कायम ठेवण्यासाठी असे पिशाच्य असतात आणि पूर्ण गॅलेक्सीवरती ते नियंत्रण करून घेतात. अनंतबाई पुढे विचारतात की मग हे एवढे सारे निगेटिव्ह आत्मे धर्तीवर परिवर्तन कसे होऊ देणार? बापूजी म्हणतात की हे 15-16 कलेचे आत्मे आहेत ना, जेव्हा येथे बेहदच्या कलेची पॉवर अवतरित होईल, मग असे आत्मे सर्व मुक्त होऊन जातील. मग युनिव्हर्स पण राहणार नाही, ग्रेट युनिव्हर्स पण राहणार नाही, सर्व संपून जाईल. परम लाईट एवढी शक्तिशाली असेल. अनंतबाई म्हणतात की
मल्टिव्हर्सच्या रचनाकाराने आधी 2 वेळा मल्टिव्हर्स बनवले होते. बापूजी म्हणतात की पण 100 कलेचा महाकाल अग्नीमध्ये जाळून भस्म करून दिले होते. अनंतभाई विचारतात की जेव्हा प्रथम वेळेला पूर्ण मल्टिव्हर्स वाइंड अप केले तेव्हा काय केले होते? बापूजी म्हणतात की यासाठी तुम्हाला संपूर्ण प्रोसेस समजून घ्यावी लागेल. जसे महाशिव हे अनंत कोटी ब्रह्मांडाला महाकाल अग्नी निर्माण करून जाळून भस्म करून टाकतात ना, पूर्ण 1,00,000 प्रकाश वर्षांची जी गॅलेक्सी आहे त्यामध्ये जेवढे पण अनंत अनंत ब्रह्मांड आहेत त्यांना जाळून भस्म करतात. ही झाली 10 कला असणाऱ्या महाब्रह्मांडाची गोष्ट. तर अशाच प्रकारे जे 16 कलेचे युनिवर्स आहे, ग्रेट युनिवर्स आहे, ग्रेट ग्रेट युनिवर्स आहे, येथे सुद्धा हीच प्रक्रिया असते. मग मल्टिवर्सवाल्या रचनाकाराने सुद्धा 100 कलेची महाकाल अग्नी निर्माण केली. तर 100 कलेची महाकाल अग्नी निर्माण केली आणि पूर्ण मल्टिवर्सला जाळून भस्म केले, सर्व संपवून टाकले. पूर्ण युनिवर्स, ग्रेट युनिवर्स, ग्रेट ग्रेट युनिवर्स, सर्व काही मल्टिवर्स हे भस्म करून टाकले आणि मग त्यांनी पुन्हा अग्नीपासून परम अग्नीमध्ये, परम अग्नीपासून परम आकाशमध्ये, परम आकाशामधून परम तत्वामध्ये आणि पुढे परम प्रकाशामध्ये ते रूपांतरित करून आपल्या ओरिजिनल पॉवरमध्ये त्या पॉवरला एकत्र केले. आपण आपल्या महाकाल प्रलयाच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेले आहे, तो पूर्ण पहा. तर मग समजेल की परिवर्तन कसे होणार आणि हे सृजन विसर्जन प्रतिपळ अनंत अनंत ब्रह्मांड बनतात आणि बिघडतात. तर अशाच प्रकारे पूर्ण मल्टिवर्सला महाकाल अग्नीमध्ये भस्म केले होते. पण दुसऱ्या बाजूला जर साऱ्या आत्म्यांनी परमशांतीचे व्हायब्रेशन्स पसरवले तर महाकाल अग्नीची गरज भासणार नाही. परमशांतीचे व्हायब्रेशनसोबत हळूहळू तत्व परिवर्तन होईल आणि तत्वांचे परमतत्वांमध्ये परिवर्तन होऊन पुढे परमप्रकाशामध्ये परिवर्तित करून पॉझिटिव्हली सुखदायी परिवर्तन होऊ शकते, हे आपले ज्ञान सांगते. जगाला याचे काही ज्ञान नाही. जे काही ज्ञान नाही आहे, जगामध्ये कोणाच्याही जवळ ही प्रोसिजर नाही. अनंतभाई म्हणतात की परिवर्तनाची तर गोष्टच नाही आहे. बापूजी म्हणतात की जगामध्ये तर काल अग्नीची गोष्ट आहे. कालाग्नी, महाकाल अग्नी ते तर आपल्या शास्त्रांमध्ये लिहिलेले आहे. पण जर बेहदचे आत्मे जागृत झाले आणि 40, 50, 100 कलेची पॉवर त्यांनी निर्माण केली तर पूर्ण मल्टिवर्समध्ये 20 ते 25 कलेची पॉवर आपण अवतरित करू आणि परमशांतीच्या व्हायब्रेशनशिवाय एकटी पॉवर काही करू शकत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. परमशांतीचे व्हायब्रेशनसोबत पॉवर येणार, मग काम करणार आणि मग चहूकडे सर्वांनाच परमशांती मिळेल. आणि त्या 20 कलेच्या पॉवरसोबत परमशांतीचे व्हायब्रेशन्स जातील आणि 2, 4, 5, 10 कलेच्या ब्रह्मांडामध्ये हे 20 कलेच्या पॉवरचे व्हायब्रेशन्स पसरतील. ब्रह्मांड तर 1 ते 4 कलेचे असते, महाब्रह्मांड 8 ते 12 कलेचे, तर युनिवर्स 16 कलेचे आहे. आणि 20 कलेच्या परमशांतीचे व्हायब्रेशन्स जर तेथे पसरले तर त्यांच्या खालील आत्मे असतील त्यांना मुक्ती मिळेल. परमशांतीच्या व्हायब्रेशन्समध्ये एवढी ताकद आहे की त्या व्हायब्रेशन्सनी असा हा आत्मा संपून जाईल, त्याला मुक्ती मिळेल, आत्म्यांची मुक्ती होऊन जाईल. हे नवीन ज्ञान, नवीन शोध आहे. नवीन जगासाठी हे नवीन ज्ञान आहे. अनंतभाई विचारतात की बापूजी, काय हे भूत प्रेत कोणाला घाबरतात का? बापूजी म्हणतात, हो घाबरतात ना. आपापसांमध्ये ते एक दुसऱ्यांना घाबरतात. त्यांचे ग्रुप असतात, ग्रुपिझम पण असतो. अनंतभाई विचारतात की मनुष्याला घाबरतात का? बापूजी म्हणतात की मनुष्याला पण घाबरतात ना, ग्रुपिझम असतो तिथे. अनंतभाई पुढे विचारतात, मनुष्य आपली मुक्ती करून देतील? मनुष्य आपली मुक्ती करून देतील म्हणून? बापूजी म्हणतात की मुक्ती तर होत नाही ना येथे. भूत तर एका जागेहून दुसऱ्या जागेवर जात असतात, त्यांची मुक्ती होत नाही. अनंतभाई म्हणतात की तर मग भीतीच नसेल ना. बापूजी म्हणतात की पण एक असते ना की मला येथून पळायचे आहे, चांगले खाणेपिणे ज्या घरामध्ये मिळत आहे तेथे राहणार आणि तेथून कोणी मुक्ती करत असेल तर तेथून पळून जाणार. दुसरा कोणी जर तांत्रिक येऊन पळवत असेल तर मग दुसरे घर शोधण्यामध्ये त्यांना अडचण येते. जसे मनुष्याला पळवून लावले तर बिचारा कुठे जाईल, तसेच भूतप्रेतांचे पण असेच हाल आहेत.
जर कोणी पळवून लावले तर हीच तर अडचण आहे ना. राहू द्या मला घरामध्ये, सगळ्या घरांमध्ये आहेत ना. आनंदबाई म्हणतात, बापूजी, जर त्यांनी मनुष्यामध्ये प्रवेश केला तर हे शोधणे अवघड होईल की कोणत्या मनुष्यामध्ये प्रवेश केला आणि कोणामध्ये नाही, हे कसे समजेल. बापूजी म्हणतात की तो तसा वागेल ना, त्याची वागणूक बदलली जाईल. जर मनुष्यामध्ये भूताने प्रवेश केला तर त्याचे वागणे बदलेल. त्या मनुष्याचे वागणे आणि भूताच्या वागण्यामध्ये किती फरक असतो. भूत तर वासनायुक्त असते ना. मग तो मनुष्य मागेल, दारू द्या, मला दारू द्या, माझ्यासाठी हे खाणे द्या, ते द्या, मटण द्या इत्यादी. अनंतबाई म्हणतात की मला जे विचारायचे होते ते मी विचारले. आपणाला काही सांगायचे असेल आणि जे मी विचारले नाही असे आपण सांगावे. बापूजी म्हणतात एवढे पुरे आहे. आता तर सर्व जुन्या गोष्टी आहेत, संक्षिप्तमध्ये त्या सांगितल्या. बाकी याच्यावर जर सखोल जायचे असेल तर तासनतास गोष्टी करू शकतो. पण शॉर्टमध्ये सांगितले की आता नवीन जगासाठी नवीन ज्ञान आहे. म्हणून आत्मस्वरूप बनून बेहदच्या परमपित्याकडून शक्ती घेऊन स्वपरिवर्तन करून अशा भूत प्रेतांना मुक्ती द्यायची आहे. घराला लाईट हाऊस बनवायचे, घराला लाईटमध्ये सील करायचे आहे, स्वतःला सील करायचे आहे. बाहेर गेले तर असे जे निगेटिव्ह आपला ऑरामध्ये म्हणजेच आभा मंडळामध्ये असे आत्मे येतात त्यांना मुक्ती मिळेल. कोणाला सुद्धा घाबरू नका, भूतांना घाबरू नका. त्यांचे परमनंट सोल्युशन हेच आहे की त्यांना मुक्ती द्यायची आहे. तांत्रिकाच्या जवळ गेला तर कोणताही मोठा तांत्रिक असो, जगातला मोठा तांत्रिक असो, तेथे जरी गेला तरी त्यांचे भूत प्रेत तुमच्या घरामध्ये येतील. केवळ आत्मस्वरूप बना, आत्म्याची शक्ती वाढवा, आत्म्यामध्ये ऑरामध्ये परमलाईट आणा आणि या परमलाईटच्या आभा मंडळामध्ये असे कमजोर आत्मे येतील, संपून जातील, त्यांना मुक्ती मिळेल. अनंतबाई म्हणतात की सर्वजण जे हे ज्ञान ऐकत आहेत, समजत आहेत, त्यांना एक रिक्वेस्ट आहे की हा बापूजींचा खूप छान व्हिडिओ आहे. महाकाल प्रलयामध्ये आत्मा कशी वाचणार, महाकाल प्रलयामध्ये आत्म्याची स्थिती कशी असेल, त्यांना मुक्ती आणि जीवनमुक्ती कशी मिळेल, तसेच अजून खूप छान छान व्हिडिओसुद्धा आहेत, ते आपण जरूर बघा. आमचे 1000पेक्षा जास्त व्हिडिओज आहेत, परंतु फॉर द बिगिनर्स नावाची एक प्लेलिस्ट आहे, ती नक्की बघा आणि आत्मज्ञानाच्या दिशेमध्ये पुढे चला. आमचा 10 दिवसांचा एक कोर्स आहे परमशांती मोटिवेशन आणि मेडिटेशन या चॅनेलवर. तर त्यामध्ये रोज सकाळी 5:30 वाजता मेडिटेशन करायचे असेल तर आपण करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हा कोर्स हिंदीमध्ये आहे, तसेच इंग्रजीमध्ये सुद्धा आहे. साक्षी दिदी सकाळी 5:30 ते 6:30 वाजता मेडिटेशन करून घेतात आणि बापूजींच्या चॅनलवरती रात्री 10 ते 11 मध्ये लाईव्ह मेडिटेशन करून घेतले जाते. तर आमच्याशी जोडलेले रहा. वेदशास्त्र यांचे पूर्ण ज्ञान समजा. बापूजींनी जे बेहदचे ज्ञान दिलेले आहे ते ऐका, समजून घ्या आणि आत्मज्ञानाच्या दिशेने अग्रेसर व्हा. तसेच आमचा अजून एक चॅनल आहे स्पिरिच्युअल पॉडकास्ट विथ अनंत. तर या पॉडकास्टमध्ये खूप छान छान अनुभव असलेले आत्म्यांचे पॉडकास्ट आहेत, ज्यामध्ये 100पेक्षा अधिक दिव्य आत्म्यांचे पॉडकास्ट आहेत. त्यांचे स्वतःचे अनुभव आहेत आणि त्यांच्या जीवनाला कसे बदलले. तसेच भूताप्रेतांपासून मुक्ती मिळवणारे सुद्धा काही दिव्य आत्मे आहेत, ज्यांनी या सर्वांपासून मुक्ती मिळवली आहे. ते तुम्ही जरूर बघा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व काही दिलेले आहे आणि आपण आपली अध्यात्माची जर्नी सुरू करा. आत्मज्ञानाच्या दिशेने पुढे जा. परमशांती चारही दिशांना पसरवा. जसे बापूजींनी सांगितले आहे की परमशांतीच्या व्हायब्रेशननेच हे जग बदलणार आहे आणि दुसरा कोणताही मार्ग यामध्ये नाही. तर आजपासून आत्तापासूनच आपण सुरू करा आणि आपल्या जीवनाला बदला. तर आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. बापूजी खूप खूप धन्यवाद. परम शांती म्हणून बापूजी सर्वांना आशीर्वाद देतात. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेहदची परम महाशांती. Join us daily for our morning live meditation, Monday to Saturday, 5:30 to 6:30 a.m. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की परम शांति।
शांती सो